नमस्कार, माझे नाव वेदांत सचिन कदम. तर आपण आजच्या या क्लासमध्ये बघणार आहे अल्फाबेट. तर आपला पहिला धडा आहे अल्फाबेट. अल्फाबेटमध्ये आपल्याला ABCD हे माहीत असणे गरजेचे असते. स्मॉल ABCD आणि कॅपिटल ABCD. तशाच प्रकारचे मराठीमध्ये व्यंजन म्हणजे हे असते, स्वर असते आणि एक हे असते व्यंजन असते. तशाच प्रकारचे याच्यामध्ये दाखवणार आहे मी तुम्हाला. इंग्रजीमध्ये EEIOU ही एक 5 स्वरे आहेत आणि कॉन्सोनंट ही व्यंजन असते. मी मराठी आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला सांगतो. तर AEIOU हे आहेत ओवेल्स आणि कॉन्सोनंट आहेत BCDFGHJKLMNPQRSTVWXYZ. हे 5 ओवेल्स सोडून बाकीचे सर्व असतात कॉन्सोनंट. तर आजच्या आपल्याला क्लासमध्ये बघायचं आहे की आपल्या कॉन्सोनंट आणि ओवेल्स हे माहीत असणे खूप गरजेचे असते, कारण त्याचा ABCDमध्ये खूप वापर असतो. जसं की आपण पाहत असतो 26 मूळ अक्षरे असतात अल्फाबेट एकूण 26 असतात. मराठीत पण आणि इंग्रजीमध्ये पण तसंच असते सेम. फक्त इंग्रजी आणि मराठीमध्ये स्वर हे AEIOU असतात आणि कॉन्सोनंट हे BCD. आताच मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे. तर हे पाठ करायलाच हवे, कारण याच्यामध्ये आपल्या फायदा खूप होत असतो. ओवेल्स आणि कॉन्सोनंट हे खूप गरजेचे असतात. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट उद्याच्या पार्टमध्ये बघायचं आहे की मराठी अल्फाबेट इन इंग्लिश, म्हणजे मूळ अक्षरे आपल्याला इंग्लिश बोलण्याचे क्लासेस आहेत.